आंतरमशागतीसाठी पैसे नसल्यानं वृद्ध शेतकऱ्यानं स्वतःलाच अवताला झुंपलं। लातूरमधील वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या मुद्द्यावरून विरोधकांचा विधानसभेत स्थगन प्रस्ताव, सरकार उद्या देणार उत्तर। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळकेंनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली, संजय राऊतांचा आरोप। देवेंद्रजी, महाराष्ट्राची लूटमार थांबवा, राऊतांचं फडणवीसांना पत्र। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी आज डिनर डिप्लोमसी, मंत्र्यांना जेवणाचं निमंत्रण, अधिवेशनातील रणनीतीवर चर्चा होणार। 5 जुलैला राज आणि उद्धव ठाकरेंचा विजयी मेळावा, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून वरळीच्या डोमची पाहणी, सरकारनं हिंदीचा GR मागे घेतल्यानं जंगी जल्लोषाची तयारी। अजित पवारांची साथ सोडून माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरेंचा भाजपमध्ये प्रवेश, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। येत्या काळात महाविकास आघाडीतील काही आमदार खासदार भाजपमध्ये प्रवेश करतील, मंत्री गिरीश महाजन यांचा दावा। कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवार यांची नाराजी दूर, संजय पवार कार्यकर्त्यांसह ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीडमधून नाशिक कारागृहात हलवणार, कारागृह प्रशासनानं हालचाली सुरू केल्याची माहिती, सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय। बीड विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणातील विजय पवारचा आणखी एक कारनामा समोर, 2 वर्षांपूर्वी छळ झालेल्या मुलीच्या पालकांची ही तक्रार, मुलीला केबिनमध्ये बोलवून बॅड टच करायचा पालकांचा आरोप। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी राजू शेट्टी, ऋतुराज पाटलांसह 400 जणांवर गुन्हे दाखल, महामार्ग रद्द करण्याची सरकारला सद्बुद्धी दे, शेट्टी आणि पाटील विठ्ठलाला घालणार साकडं। मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा, काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा। रायगडच्या माणगाव निजामपूरमधील चन्नाट धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या मुंबईतील तरुणाचा बुडून मृत्यू, 2 दिवसांनी पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढला। साईबाबांना सर्वधर्मीय पूजतात, मात्र काही जणांकडून साईबाबांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, साईंची बदनामी केली जाते, साई संस्थांचा आरोप, कोर्टात घेतली धाव। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती आणि आडत व्यापारी यांच्यात वाद, शेतकऱ्यांना वादाचा फटका, संप मागे न घेतल्यास गाळे ताब्यात घेण्याचा सभापतींचा इशारा। अहिल्यानगरमध्ये दुधाचे भाव 4 रुपयांनी पडल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका, संकटांनी घेरलेल्या दूध उत्पादकांसाठी दुष्काळात 13वा महिना, सरकारनं लक्ष घालण्याची मागणी। दलित असल्याच्या कारणावरून तरुणाला शिक्षकाची नोकरी नाकारली, जळगावच्या जामनेर येथील धक्कादायक प्रकार, मुख्याध्यापिकेविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। धाराशिवमध्ये 400 लाडक्या बहिणींचं अनुदान बंद, कारण नसताना अनुदान बंद केल्याचा आरोप, महिला बाल कल्याण विभागाकडे तक्रार करणार। नालासोपाऱ्यात पोलिसांच्या जाचाला कंटाळून बिल्डरची आत्महत्या, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, फ्लॅट पैशांसाठी पोलिसांनी बिल्डरकडे तगादा लावल्याचा नातेवाईकांचा आरोप। वसई विरार महानगरपालिकेचे नगररचना उपसंचालक YS रेड्डी यांच्यावर छापे, छाप्यांमध्ये 8 कोटींची कॅश आणि 23 कोटींच्या दागिन्यांचं घबाड सापडलं। बंगळुरूतील चेंगराचेंगरीला RCB जबाबदार, कॅटचा ठपका, 4 जूनला चेंगराचेंगरीत झालेला 18 जणांचा मृत्यू, पोलिसांची बाजू कॅटनं धरली उचलून। आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात, यात्रेकरूंची पहिली तुकडी यात्रेसाठी रवाना, जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा वाढवली।